तुम्ही अगदी मुद्द्यावर चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना मला आणखीन एक इथे पुढचा मुद्दा असा उपस्थित करावासा वाटेल की मग तुमच्या लेखी महाराष्ट्रात जातीयवाद पसरवणारा नेता कोण? ते या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। बीडमध्ये ओबीसी बांधवांची घरं जाळली जात असताना, नाभिक बांधवाच्या घरावरती हल्ले होत असताना, एखाद्या माणसानं ओबीसीचं आमचं आरक्षणाला कुणी धक्का लावू नये अशी जर पोस्ट गावातल्या एखाद्या ओबीसी मधल्या बांधवानं टाकली तर त्याच्या घरावरती हल्ला करणं, त्याला कान धरून बैठका मारायला लावणं कालचंच एक उदाहरण आहे। एका तरुणाला असं खाली पाया पडून असं नाक घासून माफी मागायला लावली, ती सोशल मीडियावर समाज माध्यमांमधून फिरते। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे? हा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे? एका बाजूला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच छत्रपती शिवरायांच्या 18 पगड। अरे चित्रकथी समाज कोण होता? गुप्तहेर खातं बेरड रामोशी समाजाचा बेहरजी नाईक कोण होता? जीवा महाले शिवा काशीद स्वतःची कुर्बानी करणारे छत्रपती शिवरायांसाठी त्या ओबीसींच्या विरोधामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरताय, त्याला टार्गेट करताय। हा महाराष्ट्र आहे? याचं उत्तर या नेत्याने आम्हाला दिलं पाहिजे।